नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। प्रयागराज येथे भरलेला जो सिंहस्थ कुंभमेळा आहे, तर महाकुंभमेळा, तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आणि हा जो कुंभमेळा आहे त्याचं आयोजन कसं केलं जातं, कुणाद्वारे केलं जातं, इथे एकूण किती अघोरी नागा साधू आहेत ते या कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतात, त्याचं काय इतिहास आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर उत्तर प्रदेश सरकारने 5000 कोटीचं जे आहे तर ते बजेट जे आहे ते स्पेशली महाकुंभमेळ्यासाठी लावलेलं आहे। यातून जे आहे तर ते मोठ्या आर्थिक उलाढाली जे आहेत या कुंभमेळ्याच्या काळामध्ये होत असतात। तर उज्जैन येथे, प्रयागराज येथे, नाशिक येथे आणि हरिद्वार या चार ठिकाणी जे आहे तर हा कुंभमेळा जो आहे तर तो भरला जातो। हा जो प्रयागराज येथे कुंभमेळा भरलेला आहे ते 144 वर्षानंतर हा महाकुंभमेळा जो आहे तर तिथं भरलेला आहे। तर महाकुंभमेळा जो आहे तर तो 12 वर्षातून एकदाच भरतो। हा भारतातील नागा साधूंचा महाकुंभमेळा जो आहे प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून सुरू झालेला आहे। या दिवशी जे आहे तर तो पौर्णिमा जी होती तर त्या पौर्णिमेपासून म्हणजे संक्रांतीच्या आधीच्या दिवसापासून हा कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे। हा महाकुंभमेळा 45 दिवस चालतो। या मेळाव्यात जगभरातून भाविक भक्त जे आहेत या मेळाव्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात। धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात शाही स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते। हा महाकुंभमेळा जगातील सर्वात मोठा नागा साधूंचा मेळा असतो। या कुंभमेळ्यामध्ये जगभरातून सर्व नागा साधू जे आहेत यामध्ये सहभागी होतात। याची सुरुवात पौष पौर्णिमेपासून होते, तर हा कुंभमेळा जो आहे महाकुंभमेळा महाशिवरात्रीपर्यंत चालतो, म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा कुंभमेळा जो आहे तो चालणार आहे। 2013 नंतर 2025 मध्ये हा महाकुंभमेळा भरलेला आहे। या महाकुंभमेळ्यात देश विदेशातून लोक आले आहेत। महिला नागा साधू, पुरुष महासाधू, किन्नर, आखाडे, महिला पुरुष भाविक भक्त या कुंभमेळ्यामध्ये म्हणजे महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात। महाकुंभ हा समुद्र मंथनाशी संबंधित आहे। यातून अमृताचे जे भांडे होतं मिळतं असं मानलं जातं की भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून कुंभाची म्हणजे जे अमृताचं भांड आहे त्याची राक्षसाच्या तावडीतून सुटका केली होती। आणि हे भांड घेऊन जात असताना स्वर्गाकडे विष्णू घेऊन जात असताना त्याचे 4 थेंब ज्या ठिकाणी पडले त्याला त्या पवित्र ठिकाणाला आता कुंभमेळा जो आहे तर तो साजरा होतो। त्याच्यामध्ये प्रयागराज आहे, उज्जैन आहे, हरिद्वार आणि नाशिक या 4 ठिकाणी हा महाकुंभमेळा जो आहे तो भरतो। तर या पौराणिक कथेनुसार जे आहे तर याच्यामध्ये हे अमृताचं जे भांड विष्णू घेऊन जात असताना याचे जे 4 ठिकाणी थेंब पडले होते त्या 4 ठिकाणी हा कुंभमेळा साजरा केला जातो, म्हणजे तो मेळावा भरतो। 12 दिवस युद्ध झाले देवतांची, 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष, म्हणून हे 12 वर्षांनी महाकुंभमेळा भरला जातो। महाकुंभमेळ्यामध्ये आधी नागा साधू स्नान करतात आणि त्यानंतरच भाविक भक्त याच्यामध्ये स्नान करतात। या काळामध्ये नद्यांचे पाणी जे आहे ते अमृतापेक्षाही स्वच्छ, सुंदर आणि पवित्र होते असं म्हटलं जातं। शाही स्नानासाठी यावर्षीही मोठी तयारी करण्यात आलेली आहे। प्रयागराज येथील त्रिवेणी संगम स्थळावर लाखो भाविक भक्त जे आहेत ते हजर झालेले आहेत। या वर्षीच्या शाही स्नानाची थोडक्यात माहिती म्हणजे पहिलं शाही स्नान 13 जानेवारी मकर संक्रांतीची जी आधीची पौर्णिमा होती तर त्या दिवशी होतं। त्यानंतर 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीच्या दिवशी शाही स्नान होतं। आता येणारं शाही स्नान असणार आहे तिसरा 29 जानेवारी मौनी अमावस्येला असेल। चौथं शाही स्नान असेल 3 फेब्रुवारी वसंत पंचमीच्या दिवशी। 5वं शाही स्नान असणार आहे 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी। आणि 6वं जे शाही स्नान असेल ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीला असेल। आणि यातूनच जे महाकुंभमेळा आहे याची सांगता होईल। तर सरकारकडनं याच्यासाठी मोठं नियोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये लाखो करोडो भाविक जे आहेत इथं या महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। लाखो नागसाधू जे आहेत या महाकुंभामध्ये सहभागी झालेले आहेत। तर प्रसार माध्यमावर तुम्ही ते पाहिलंच असेल। तर ही होती महाकुंभमेळ्याविषयीची थोडक्यात माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका। धन्यवाद।